एक महत्त्वाची बातमी आहे। नेत्यांना आपण आपली वेगवेगळी कामं सांगत असतो आणि नेते ते करण्याचा प्रयत्न करत असतात। पण शरद पवारांना एक वेगळंच साकडं घालण्यात आलंय। लग्न करता शरद पवारांना काही युवकांनी साकडं घातलं। अकोल्यातले तरुण आहेत, त्यांनी अनोखी विनंती शरद पवारांकडे केली आहे। मला पत्नी मिळवून द्या, तुमचे खूप उपकार होतील, ते मी कधीही विसरणार नाही। अकोला जिल्ह्यातील एका 34 वर्षाच्या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना थेट पत्रच लिहिलंय आणि लग्नाकरता मला पत्नी मिळवून द्या अशी विनंती केली आहे। माझं वय वाढतंय, भविष्यात लग्न होणार नाही, कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, तिच्या घरी राहायलाही तयार आहे, असं या तरुणानं पत्रात म्हटलंय। अकोल्यामध्ये झालेल्या शरद पवारांच्या शेतकरी संवाद कार्यक्रमात हे निवेदन त्यांना पत्राद्वारे देण्यात आलं। हे पत्र पाहून पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख क्षणभर स्तब्धच झाले। ग्रामीण भागातील बेरोजगारी, आर्थिक अडचणी, वाढत चाललेला एकाकीपणा या समस्यांचा हा प्रसंग प्रतिकात्मक आरसा आहे। आमचे प्रतिनिधी कुंदन यांच्याशी बोलूया। कुंदन, अनेकदा आपली छोटी मोठी गावातली कामं असतात, ती आपण जर नेता आला तर त्याला किंवा त्याच्या पीएला सांगतो की बाबा आम्हाला कामं करून द्या, साहेबांना सांगा। पण या युवकाने एक वेगळंच निवेदन दिलंय शरद पवारांना, काय सांगाल? नक्की सुवर्णा, जे अकोल्यात शेतकरी संवाद मेळाव्या दरम्यान शरद पवारांना हे जे निवेदन दिलेलं एका तरुणानं, हे खरंच विचार करण्याला लावणारं आहे। कारण की ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे आणि अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान होत आहे। त्यामुळं शेतकरी हतबल झालेला आहे। त्यांच्या मुलांची लग्न कशी करावी हा विचार त्यांच्या डोळ्यापुढे नेहमी असतो। कारण की अशा भागात मुली देणं शक्यतो टाळलं जातं, कारण की ज्या भागात इन्कम सोर्स बंद होते, बेरोजगारी आहे, म्हणून त्याच विवंचनेतून या मुलानं, या तरुणानं पत्र शरद पवारांना दिलं असेल आणि लग्नाची मागणी केली असेल। कारण की अनेक गाव असे आहेत की तिथं मुलांचं वय वाढत चाललंय आणि मुली मिळत नाही आहेत। तर आता ही अर्थहाक या शरद पवारांपर्यंत या तरुणानं पोहोचवलेली आहे आणि आता शासनापर्यंत ही बाब गेलेली आहे आणि यावर शासनाने आता काही विचार करायला लावणारी ही जी पत्र आहे हे विचार करायला लावणारच आहे। सुवर्ण, नक्की। कुंदन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। पुण्याच्या कोरेगाव जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार अडचणीत सापडले, त्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला। स्वतः अजित पवारांनी हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला, पण आता पार्थ पवारांना भराव्या लागणाऱ्या दंडावरून जोरदार चर्चा होतीये। व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांना 42 कोटी भरायचे, तसा दंड त्यांना भरावा लागणार आहे अशी माहिती समोर आली आहे। पण या संदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळेंनी महत्त्वाचं विधान केलं। ही सरकारी जमीन असल्याने व्यवहार करताना आकारला जाणारा दंड तपासून घ्यावा लागेल, तसंच व्यवहारासंदर्भात पाठवण्यात आलेली नोटीस सुद्धा तपासून पाहावी लागेल असं बावनकुळे म्हणाले। 42 कोटींच्या दंडापासून पार्थ पवारांना दिलासा मिळतो का, हे आता बघावं लागेल। शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली, जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल। कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे, व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल।